श्री स्वामी समर्थ. नमस्ते सर्वांना. कसे आहात तुम्ही सर्वजण? तर पहा, सकाळ झाली की पहिलं टेन्शन स्वयंपाक काय करायचा, भाजी काय बनवायची. रोज सकाळी उठलं की चहा पाणी झाला की एकच डोक्याला टेन्शन, आज कोणती भाजी करायची आणि कोणती नाही. तर पहा, आजही रोजच्या प्रमाणे भाजीचं टेन्शन आहे, कोणती भाजी करू आणि कोणती नाही. हा मोठा रोजचाच प्रश्न आहे. तर पहा, आज म्हटलं बटाट्याची चटणीच बनवावी, पण बटाट्याची चटणी बनवायला घ्यायच्या आधी म्हटलं घरच्यांना विचारावं काय भाजी करायची. तर घरचे म्हटले की तुला जे आवडते ती कर. तर पहा, असं म्हणतात आणि भाजी बनवून झाली आणि ताटात वाढली की म्हणतात हीच भाजी काल परवा खाल्ली होती आणि परत तीच भाजी केली का. तर आता त्यांना कोण सांगणार की बायांच्या डोक्याला किती टेन्शन असतं, रोज कोणती भाजी करू आणि कोणती नाही. केली की नावं ठेवतात आणि नाही केली की म्हणतात ती बनवली असती तर आम्ही खाल्ली असती. तर असो, सकाळी चहा पाणी नाश्ता वगैरे झाला आणि काल त्यांनी मसाला त्याला आणला होता. म्हटलं तो आहे त्या बदलीमध्ये ओतून वगैरे ठेवावा आणि नंतर मग आपल्या स्वयंपाकाच्या तयारीला लागावं. तर पहा, स्वयंपाकाचं तर टेन्शनच आहे, पण म्हटलं आधी आज छान पुलाव भात करावा. तर पहा, बासमती तांदूळ वगैरे घेतले आणि म्हटलं ते जरा शिजण्यासाठी ठेवावे. तर तांदूळ घेतले आणि त्यांना छान धुवून शिजण्यासाठी ठेवलं. तर पहा, रोज सकाळी लवकर उठा नाही तर उशिरा उठा, रोज कामांना जो उशीर व्हायचा आहे तो होतोच. तर मी आता उन्हाळ्याची सुट्टी आहे, एखाद्या दिवस लवकर उठते तर एखाद्या दिवस लेट उठते, पण कामाला मला जो उशीर व्हायचा आहे तो होतोच. रोज मला काम करता करता 12:30-1 होतात आणि त्याच्यानंतर मग दुपारचे जेवण वगैरे होतं. दुपारचं जेवण वगैरे झालं, जरा वेळ आराम करावा म्हटलं तर पोरांची रोजची दुपारची काहीतरी नाटकं चालू होतात. रोज दुपारी मी जरा वेळ पडावं म्हटलं की रोज दोघंजणं किचनमध्ये येतात आणि वेगवेगळे पदार्थ वगैरे बनवतात आणि किचन वाटा तर एवढा घाण करून ठेवतात की विचारूच नका. जे काही बनवतात ते खातात आणि मस्त टी व्ही पुढे जाऊन टी व्ही पाहत बसतात, पण किचन वाटा तर असा करून ठेवतात की उठल्यावरती मला तो किचन वाटाही पाहू वाटत नाही. तर त्यामुळे दुपारी जरा आराम करावा म्हटलं की आरामही करता येत नाही, कारण की आराम करायला जरा वेळ गेलं की मुलं काहीतरी मागं कुटाणा वगैरे करून ठेवतात आणि माझं काम वाढवतात. आणि थोडाफार दुपारी अभ्यास वगैरे करायला सांगितलं की अभ्यासही करत नाही, म्हणतात आम्हाला सुट्टी आहे आता नको वैताग देऊ, शाळा चालू झाल्यानंतर आम्हाला अभ्यासच करायचा आहे. तर पहा, आता म्हटलं थोडाफार टेबल वगैरे लर्न करा, स्पेलिंग वगैरे लर्न करा, पण ते काही माझं ऐकत नाही. म्हणतात सुट्टी आहे आता मम्मी, तू सुट्टीत आहे आम्हाला अभ्यास सांगशील का आता, जरा आम्हाला आराम करू दे, टी व्ही वगैरे बघू दे, फोन वगैरे बघू दे आणि जरा खेळू दे, नुसता अभ्यास अभ्यास करू नको. तर पहा, मुलं हे असे करतात, ऐकतही नाही. व्हेज पुलावसाठी भात वगैरे शिजण्यासाठी ठेवला आणि नंतर म्हटलं आता व्हेज पुलावमध्ये टाकण्यासाठी भाज्या वगैरे कट कराव्या. तर पहा, जास्त काही भाज्या नाही आहेत माझ्याकडे, पण शिमला मिर्च, कांदा, टोमॅटो, बटाटा वगैरे पटकन चिरून घेते, म्हणजे पुलाव भात झाला की मुलं खायला तयार. कारण की आज मुलं लवकर उठलेली आहे, तर म्हटलं नाश्ता करायच्या ऐवजी स्वयंपाकच करून घ्यावा, कारण की नाश्ता करायच्या नादी लागलं की मग स्वयंपाकाला उशीर होतो आणि नाश्ता करेपर्यंत त्या टायमामध्ये माझा अर्धा स्वयंपाक वगैरे पूर्ण होतो. आणि आज एकादश आहे, तर म्हटलं छान देवपूजा वगैरे करावी. त्याच्या आधी म्हटलं मुलांना छान पुलाव वगैरे बनवून ठेवावा, म्हणजे भुका वगैरे लागल्या की मुलं खातील, म्हणजे मग माझं काम चालू असताना मध्ये मध्ये मला डिस्टर्ब करत नाही. नाही तर मग दोघांचं सारखं चालू असतं की मम्मी जेवायला काय आहे आणि भूक लागली. आज म्हटलं छान बटाट्याची चटणी वगैरे बनवावी, कारण की घरात भाजीपाला नाही आहे सध्या. काल परवा ब्लिंकिटवरून 2-3 भाज्या मागवल्या होत्या, त्या संपल्या. म्हटलं आज संध्याकाळी बाजारात वगैरे जाऊन 1-2 भाज्या वगैरे आणाव्यात, पण तोपर्यंत आज बटाट्याची चटणी करावी. तर पहा, मुलं लगेच म्हटले की कालच मम्मी तू छोट्या बेबी पोटॅटोची भाजी केली होती आणि आज डबल बटाटा का. तर म्हटलं काल पातळ बनवली होती आणि आज जरा चटणी वगैरे बनवते. तरी पण मुलांनी नाक डोळे मुरडले, पण आता पर्याय नाही, दुसऱ्या भाजीला काही नाही म्हटल्यावरती आपला बटाटाच आहे. भाजीला काही नसलं की बटाट्याची भाजी वगैरे करता येते. तर आता मी छान बटाटे चिरून वगैरे त्याची भाजी वगैरे शिजायला टाकते. पण तुम्ही मला एक सांगा, तुम्ही माझे व्हिडिओ पाहता का आणि कुठून पाहता हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का नाही हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका.
सर्व भाज्या चिरेपर्यंत तांदूळही शिजला पहा. तर पहा आता पहिल्यांदा व्हेज पुलाव बनवायला घेते. तर पहा ते आता कढईमध्ये तेल वगैरे टाकले, त्याच्यामध्ये जिरे लसूण कांदा वगैरे टाकला आणि वरतून थोडीशी कस्तुरी मेथी टाकली. तर पहा कांदा छान लाल होईपर्यंत परतून घेतला आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा मटण मसाला आणि थोडंसं लाल तिखट हळद हिंग वगैरे टाकलेला आहे. तर पहा कांदा छान परतून झाला की मसालाही छान परतायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण ज्या भाज्या चिरून घेतल्या होत्या त्याच्यामध्ये टोमॅटो कांदा आणि शिमला मिरची होती, ह्या भाज्या सर्व भाज्या मसाल्यामध्ये छान परतून वगैरे घ्यायच्या आणि त्याच्यानंतर 2 मिनटं झाकून ठेवून द्यायचं आणि 2 मिनटानंतर त्याच्यामध्ये थोडंसं 1 कपभर पाणी वगैरे टाकायचं, म्हणजे आपल्या ह्या सर्व भाज्या वगैरे शिजून निघतील. पाणी टाकल्यानंतर पुन्हा झाकण वगैरे ठेवायचं आणि या भाज्या शिजण्यासाठी कमीत कमी 4 ते 5 मिनटं लागतात पहा. तर छान बारीक गॅसवरती झाकण ठेवून 4 ते 5 मिनटं या सर्व भाज्या शिजून वगैरे घ्यायच्या. तर पहा 4 ते 5 मिनटं झाली आहेत आणि आपल्या सर्व भाज्या बटाटा वगैरे त्याच्यातलं टोमॅटो कांदा व्यवस्थित शिजलेला आहे. तर आता वरतून आपण त्याच्यामध्ये शिजलेला आपला जो काही भात आहे तो टाकून देऊ. तर पहा भात हा आम्ही पूर्णपणे शिजवला नाही, 70 ते 80% भात वगैरे शिजवला आहे. तर वरतून आपण त्याच्यामध्ये सर्व भात वगैरे टाकून देऊ आणि छान त्याच्या वरतून कोथिंबीर वगैरे टाकून देऊ. तर तुम्हाला हा भात पूर्णपणे हलवायचा असेल तर तुम्ही हलवू शकता, पण मी हा भात असाच ठेवते आणि त्याच्यावरतून कोथिंबीर वगैरे टाकून पुन्हा 5 मिनटं गॅसवरती तो भात तसाच मंद गॅसवरती शिजून वगैरे देते. पुलाव भात वगैरे शिजला. आता काही मुलांचं टेन्शन नाही, त्यांना जर भूक लागली तर ते पुलाव भात वगैरे येता जाता खातील. तोपर्यंत म्हटलं आपली देवपूजा वगैरे करून घ्यावी, कारण की सकाळी जरा देवपूजा मागे ठेवली, आधी चहा पाणी केला आणि नंतर म्हटलं आधी पुलाव भात वगैरे बनवावा म्हणजे मुलं खातील. तर देवपूजा जरा मागं होती, म्हटलं आता बाकीच्या चपाती वगैरे करायच्या आधी आपली देवपूजा वगैरे करून घ्यावी. आज एकादश आहे, म्हटलं छान पाण्याने देव स्वच्छ वगैरे धुवून घ्यावे, दिवाबत्ती वगैरे करावी म्हणजे जरा बरं वाटेल. माझ्या देवाऱ्यामध्ये आता खूप देव झालेले आहेत. देवारा कमी पडतोय, म्हणजे देवारा छोटा झाला आणि देव खूप झालेत आता, पण काही पर्याय नाही, कारण की कितीही मोठं घर घ्या देवांसाठी आपल्याला नेहमीच जागा कमी पडते. देवघरातले देव सर्व काढले आणि छान देवघरा स्वच्छ कपड्याने पुसून वगैरे घेतला आणि नंतर म्हटलं देवसुद्धा स्वच्छ पाण्याने धुवून वगैरे घ्यावे. तर पहा आज काय पितांबरीने देव वगैरे घासणार नाही, कारण की 1-2 दिवस झाले तेव्हाच देव पितांबरीने घासले होते. म्हटलं सारखे सारखे पण देव पितांबरीने घासले की देव खराब वगैरे व्हायचे. तर पहा आज फक्त स्वच्छ पाण्याने देव धुतले. तर देव वगैरे धुवून झाले आणि पटकन देवाऱ्यामध्ये देव वगैरे मांडून दिले आणि छान दिवाबत्ती वगैरे केली.
सकाळ कधी होती आणि दुपार कधी होती आणि संध्याकाळ कधी होती हे पटकन लक्षात येत नाही. कारण की मुलं घरी आहे त्यांच्यामध्ये असा टाईम निघून जातो की सकाळी ही पटकन निघून जाते आणि दुपार कधी येते, दुपारी आराम करते, कधी कधी नाही करत आणि दुपारही कधी निघून जाते आणि संध्याकाळी येते हेही पटकन कळत नाही. तर पहा संध्याकाळी जरा पार्किंगला गेले तर आमचे हे गाडी धुवत होते. तर आज पार्किंगला खूप पाणी होतं. मध्ये 1-2 दिवस आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम आला होता, पण आज दोन्ही टाक्या फुल ओव्हरफ्लो होऊन चालल्या होत्या. तर पहा कधी पाणी असते आणि कधी पाणी एवढं वाया जाते की विचारूच नका. आणि ज्या दिवशी पाणी येणार नाही त्या दिवशी काय हाल होतात हे तुम्हाला काही सांगायला नको, कारण की पाणी नसल्यावरती प्रत्येकालाच माहिती आहे की काय हाल होतात आणि काय नाही ते. पण आज खूप पाणी होतं, आज दोन्ही टाक्यावर फ्लो चालल्या होत्या. तर ते म्हटले की मी गाडी वगैरे धुतो, कारण की बाहेर गाडी धुवायला न्यायलाही टाईम नव्हता आणि जरी टाईम भेटला तरी 250 ते 300 रुपये गाडी धुण्यासाठी घेतात. तर म्हटले आज पार्किंगलाच पाणी आहे तर खालीच पार्किंगमध्ये गाडी वगैरे धुतो. तर पाहते गाडी वगैरे धुत होते. म्हटलं पिल्लू गार्डनमध्ये गेला आहे तर त्याला पाहून यावे, कारण की 6 वाजता तो गार्डनला खेळायला गेला होता. अंधार पडला तरी त्याला अजून घरी यायची सूद नव्हती, कारण की गार्डनमध्ये एवढे पोरं असतात की त्याला घरी यायची पटकन लक्षात राहत नाही. तरी त्याला रोज सांगते की अंधार थोडासा पडला की पटकन घरी येत जा, पण मुलांच्या खेळण्याच्या नादामध्ये त्याला घरी यायचंही भान राहत नाही. तर पहा त्यांनी गाडी वगैरे धुतली आणि नंतर म्हटलं त्याला घेण्यासाठी गार्डनमध्ये जावं. गार्डनमध्ये गेली तरी त्याचे अजून चालूच होते 5 मिनटं थांब, 5 मिनटं थांब. तर पहा त्याला बळच गार्डनमधून वगैरे घेतलं, कारण की त्यांना कामाला जायचं होतं तर संध्याकाळचा स्वयंपाक वगैरेही करायचा होता. तर पहा सकाळी छान पुलाव भात वगैरे केला होता, तर पुलाव भात शिल्लक वगैरे होता. तर म्हटलं आता थोडंसंच काहीतरी हलकं फुलकं जेवण वगैरे करावं. संध्याकाळी घरी आले आणि म्हटलं नंतर कोणती भाजी करावी. तर आमचा पिल्लू म्हटला की मला पनीरची भाजी खायची. तर म्हटलं बाबा मला खूप कंटाळा आला आहे, आता काही पनीरची भाजी वगैरे बनवत नाही, पण पनीर आहे तर छान त्याचे पकोडे वगैरे करते, म्हणजे तसेच पकोडे वगैरे भाजी वगैरे काही बनवत नाही. तर पहा त्याला गार्डनमधून घेऊन आले आणि म्हटलं छान पनीरचे पकोडे वगैरे करावे. तर सकाळचं 1-2 चपात्यांचं पीठ होतं, तर म्हटलं चपाती वगैरे नको बनवायला, त्याच्या 1-2 पुऱ्या वगैरे केल्या आणि म्हटलं पुऱ्या वगैरे तळून झाल्या की त्याच कढईमध्ये छान पनीरचे पकोडे वगैरे करावे. तर पनीरचे पकोडे आणि पनीरची भाजी आमच्या पिल्लूला एवढी आवडते की विचारूच नका. पनीर या नावाचा कोणताही पदार्थ असला की त्याला फार तो आवडतो. चिकन मटनपेक्षा त्याला पनीर हा पदार्थ जास्तच प्रिय आहे. तर तो मला पनीरची भाजी बनवायला सांगत होता, पण आज कंटाळा आला होता आणि सकाळचा पुलावही बाकी होता. तर म्हटलं पनीरची भाजी वगैरे काही बनवत नाही, पनीरचे छान पकोडे वगैरे बनवते. तर हा होता माझा आजचा डेली ब्लॉग. जर तुम्हाला माझे डेली ब्लॉग आवडत असतील तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये.